हाय नमस्कार. आज आपण घावणे आणि चटणी बघणार आहोत. हा, तर आपण घावणे बनवणार आहोत. घावणे आपण त्याच्यामध्ये ना थोडं, आता नुसतं घावणे म्हटल्यावरती पातळ आपण तांदळाचं पीठ हे करून करतो ना, तर थोडेसे वेगळ्या पद्धतीने कांदा टोमॅटो टाकून करणार आहोत. ते बघूया आपण. चला. एक कांदा होता मी अर्धाच बारीक चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटोमधला मी अर्धाच टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला जास्त हवं आहे तर वापरू शकता. हे एक काही घेतलं तरी चालेल, जेवढे आपण करणार आहोत त्याच्यावरती आपल्याला अवलंबून आहे. बघा, हे सगळं घेतलं आहे. एक मिरची बारीक चिरून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, हे त्याच्यात घालायचं पिठात. सांगते मी तुम्हाला. आता आपण चटणीची हे बघूया. मला एकच मिनिट. हे आहे उडदाची डाळ घेतली आहे, बडीसोप घेतलेली आहे आणि धणे घेतलेले आहेत याच्यामध्ये. आणि शिवाय आपल्याला थोडीशी मेथी घालायची. मेथी मुद्दाम दाखवायची ठेवली की आपल्याला थोडीशीच घालायची, नाहीतर कडवट झाली तर मुलं खाताना वांदे होतील. तर हे चवीला मेथीचा थोडा जरी फ्लेवर आला ना तरी खूप छान होते. आता हे आपल्याला बारीक करायचं आहे. बारीक करून हे एकदाच करून ठेवून पूर्ण आपल्या घावण्यांच्या पिठामध्ये घालायचं आहे. वड्यांचं करतो तसं. असं नाही की नेहमी करताना हे करायचं, मग ते आयते, म्हणजे आयते आम्ही कोकणाकडे म्हणतो. आयते म्हणजे आयत्या वेळी बनवणारे. हे झालं. आणि ह्याचं आता दाखवते तुम्हाला चटणीचं. हे चटणी करायची आपल्याला. चटणीमध्ये मिरच्या घेऊया. मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. आता टोपात आपण आयत्यांचं म्हणजे घावण्यांचं पीठ घ्यायचं. एक कप. आता हे 4 माणसांसाठी आहे, तर मी हे जवळजवळ 2 कप घेते. तुम्ही जास्त कमी करू शकता. नाही बघा, एवढं होतं आहे भरपूर. अगदी मी मोठे असे काढणार आहे, त्यामुळे मोठे मोठे 2-2 येऊ शकतात असे आहे. आता हा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आपण जे काय बारीक चिरून घेतलं होतं ना, त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ घालायचं आणि ते असं चुरून ठेवायचं. म्हणजे थोडं नरम पडतं आयत्यांमध्ये, म्हणजे असं आपल्याला दाताला कांदा वगैरे असा चरचरीत लागत नाही. आता पिठात पण मीठ घालायचं आणि आपण ते उडदाची डाळ, बडीसोप, धणे थोडेसे घेतलेले आणि मेथी बारीक केलेलं त्याचे 2 चमचे टाकले. आणि हे आता आपण असं बारीक करून ठेवूया. थोडं चुरून घ्यायचं. मीठ लावलं की आपोआप कांदा टोमॅटो नरम होऊन जातो आणि मग कांद्याची वगैरे टेस्ट पण आपल्या पिठामध्ये उतरते, म्हणून ते असं चुरून घ्यायचं. ते सगळं आपल्या पिठात टाकायचं. आणि आता आपण हे पीठ अगदी पातळ भिजवायचे. जसं आयत्यांना भिजवतो तसं, काही फरक नाही. आता हे बघा, असं पातळ भिजवायचं. यातही आपलं अजून अर्धा पेला पाणी जाईल बघा. 2-2.5 ग्लास लागलं मला ते पाणी. 2.5 ग्लास लागलं. आयत्याचं पीठ चांगलं सरसरीत असेल ना तर अगदी पातळ आयते सुद्धा छान येतात. आता आपण चटणीचं बघूया.
आता आपण चटणीमध्ये ना चण्याची भाजलेली डाळ टाकतो जरा मिळून येण्यासाठी. माझ्याकडे नव्हते, माझ्याकडे चणे होते, मी थोडेसे चणे टाकलेत त्याच्यासोबत. मिरची, कोथिंबीर आणि खोबरं. आणि अगदी एक लसूण. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही तर नाही. आता मी हे चणे थोडेसे घेतले, ते बारीक केले, त्याच्यामध्ये मिरची आणि आपलं एक ते लसूण आणि खोबरं. जेवढं हवं तेवढं तुम्हाला घ्या. ही आपल्या चटणीची तयारी आहे. कधी कधी आयते चला घाईत आहे तर आपण पटकन भिजवलं आणि करायचं. पण कधी आपल्याला वेळ आहे किंवा जरा वेगळं खाऊसं वाटते तर अशा पद्धतीने करायचे. मीठ घातलं, आपलं ते एक लसूण होता तो. लिंबू पिळायचं, लिंबू नसेल थोडीशी चिंच घालायची, अगदी थोडा एक तुकडा आंबटपणा येण्यासाठी. आता आपण लिंबू पिळलेलं आहे. आता फ्राय पॅन तापत ठेवायचं, त्याला छान तेल लावून घ्यायचं. तुमच्या फ्राय पॅनवरती समजा कधी कधी उलटत नाही आयता किंवा डोसा वगैरे, मग थोडं पहिल्यांदा तेल लावायचं ना आपला टिश्यू पेपर असं टिश्यूने पूर्ण तेल पुसून घ्यायचं फ्राय पॅनवरचं. आणि मग पुन्हा तेल लावून आयते घालायचे किंवा पुन्हा डोसे घालायचे असेल तर घालायचे. आता हे आपला आयता घातला बघा, छानपैकी कशी जाळी आले, मस्त खूप छान होतात. थोडे कांदा, टोमॅटो, मिरचीचे तिखट वगैरे टेस्ट पण लागते. शिवाय आपली चटणी तर आहेच. थोडा वेळ वाफ गेल्यानंतर झाकण ठेवायची आणि अगदी किती मिनिटभर पण नाही, अर्धा मिनिट ठेवायचं. आता थोडी वाफ गेलेली आहे, थोडंसं आधी साईडनी सोडवायचं आणि मग उचलायचं. पहिला जरा काढताना त्रासच असतो, त्यानंतर छान उलटतात. छान तुम्हाला कडक हवे असेल तर दोन्ही बाजूने शेकवा, नाहीतर एका बाजूने शेकवलीत तरी चालतील. आता पुन्हा तेल लावून एक दुसरं घालूया आपण, की आपले आयते तयार आहेत. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा. तुम्ही कधी असे घावणे घालून बघितले होते का? कधी कांदा टमाटर टाकला होता का? कमेंट करा. आवडला तर एखादा लाईक करा. छान मस्त आपले घावणे तयार झालेले आहेत. छान चहा चटणी बरोबर मस्त खायचे. थोडा वेळ अगदी अर्ध्या सेकंदासाठी झाकण ठेवायचं, कारण आपलं टोमॅटो आणि हे असतं ना, म्हणून. आपला येता तयार. थोडंसं व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने पण करून बघा, चांगले लागतात. नमस्कार.